गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 4. हे बघा मारुती महाराज मंदिर. रस्त्याने तुम्ही पाहू शकता कोणीच नाही आहे. सकाळचे वाजले 4. सगळीकडे अंधार अंधार काळा अंधार आहे. अजून कोणी उठलेलं नाही आहे. रस्त्याने कोणी दिसत नाही आहे. हे बघा आपल्या मित्राचा ट्रॅक्टर लावून आहे ते. हे बसस्टँड बघा. ह्या बसस्टँडवर सकाळी कोणी ना कोणी बसून असतेच, पण आज कोणीच नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही. सगळीकडे काळा अंधार आहे. आता जाऊया आपण आपल्या डेअरीवर. हे बघा आता आलो आपण आपल्या डेअरीवर. डेअरीवर आल्याच्या नंतर आपण गेट उघडून घेऊ. गेट उघडला आहे. आपली गाडी आपण पार्क करून देऊ. गाडी पार्क केल्याच्यानंतर जाऊ आपण मागे गोट्यात. भैया दूध काढत असेल. ते भैया सकाळीच उठून जातात 2 वाजता. त्यांचा दिवस सुरू होतो 2 वाजतापासून. 2 वाजता उठणे, गाई म्हशी बांधणे. गाई म्हशी बांधल्याच्या नंतर त्यांचं शेण काढणे. शेण काढून झाल्यावर पूर्ण साफसफाई झाल्याच्या नंतर दूध काढायला सुरुवात करणे. तर पाहू शकता तुम्ही आपण गोट्याकडे आलो आहे. तर आपण दूध जर झालं असेल तर दुधाच्या कॅन घेऊन आपण त्या ॲटोमध्ये ठेवून डायरेक्ट आपण दूध पॅकिंग करायला जाणार. तुम्ही पाहू शकता हा आपला ॲटो आहे. याच ॲटोमध्ये आपण दूध दुकानामध्ये नेतो. कोट्यामधून तिकडे प्रोसेसिंगला दूध नेतो. पाहू शकता तुम्ही हा आहे कोटा. तर झाले आहे 3 कॅन दूध निघाला आहे. 1 कॅन बहुतेक बाकी आहे. त्या सगळ्या गाई बांधलेल्या दिसतात. बहुतेक एक भैया दूध काढत आहे. ते बघा शेवटचीच गाय राहिली बहुतेक. नाही 2 गायी राहिल्या. एक गाय आणि ते मागे एक गाय. 2 गाईचं दूध काढायचं आहे. हे भैयाचा आजचा गोट्यामधला शेवटचा दिवस आहे. उद्या दुसरे नवीन भैया येतील. हे पाहू शकता यांनी शेण बाजूला करून ठेवला आहे. त्यानंतर आपण पाहू आता हे 3 कॅन झाले आपल्या. तर एका कॅनला आपल्याला टाईम झाला आहे. कॅनला थांबायला परवडत नाही. आपण घेऊ कॅन ठेवून. आपण कॅन ठेवून घेतले आहे 3. आता जाऊ आपण सरळ पॅकिंग करायला. बहुतेक आज भैयाला दूध काढायला उशीर झाला आहे. उशीर झाल्या कारणानं आपल्याला पूर्ण कॅन भेटू नाही शकल्या. तर जाऊ आपण पॅकिंग करायला. आपली सुरुवातीला आपण जिथे गाडी ठेवली तिथे आपली प्रोसेसिंग रूम आहे. जिथे आपण दूध पॅक केलं जाते, पनीर बनवलं जाते. ते आपली प्रोसेसिंग रूम आहे. तर आता चला जाऊ आपण दूध घेऊन जाऊ, पॅकिंग करू. दूध पॅकिंग केल्याच्यानंतर दूध वाटायला जायचं आहे. हा ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही. हा ट्रॅक्टर आला आहे चारा कापासाठी. ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मी दाखवेनच का चारा कसा कापला जातो या मशीनमध्ये, कसा वर्षभर साठवण्याकरता त्याचे पॅकेट्स बनवून म्हणजे थैल्या बनवून ते आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो. असा तो चारा पॅक केला जातो हवाबंद पन्नीमध्ये. हे बघा हे रूम आहे आपली पॅकिंग प्रोसेसिंग युनिट. आपण कॅन काढून घेतले आहे. हे बघा हे आहे आपली पॅकिंग मशीन. ह्याच्यामध्येच आपलं दूध पॅक केलं जातं. हे बघा आता मी पहिले आधी
मशीन वॉश करून घेतो. मित्रांनो, हे मशीन वॉश करायलाच एवढा वेळ लागतो. दूध पॅकिंग करायला काही वेळ नाही लागत. दूध पटापट पॅक होऊन जाते. पण हे दूध पॅकिंगच्या आधी धुणे गरजेचं आहे. हे मशीन धुवायलाच वेळ लागतो जास्ती, आणि दूध पॅक केल्याच्या नंतर धुवायला वेळ जास्त लागतो. कारण की मशीन स्वच्छ ठेवणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे. हे बघा, आता तुम्ही पाहू शकता, हे पॅकेट बनवत आहे आपण. पटापट पॅकिंग होतं. फक्त मशीन धुवायलाच वेळ चालला जातो आपला. जेवढा वेळ आपल्याला पॅकिंगला लागत नाही तेवढा वेळ या मशीन धुण्याकरता चालला जातो. तुम्ही पाहू शकता, हे अर्धा लिटरचे पॅकेट्स आहे. पटापट पॅकिंग केलं जातं. हे बघू शकता तुम्ही, हे आहे म्हशीचे पॅकेट. आपण व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे. हे बघा, आपलं पॅकिंग झालं की मग अजून मशीन वॉश करावं लागतं. मशीन वॉश करायला वेळ जातो. हे बघा, आता आपण हे मशीन वॉश करत आहे. मशीन वॉश केली. आता आपली सगळी पॅकिंग झाली आहे. पॅकिंग झाल्याच्या नंतर आपण हे दूध पूर्ण कॅरेटमध्ये भरून सरळ आपण जाणार शॉपमध्ये. आपलं दुकान आहे सावंगीमध्ये. हे दूध काढून घेतो. उरलेलं दूध आहे, दूध कॅनमध्ये ठेवून घेतलं आहे. आता आपण ॲटोमध्ये कॅरेट आणि दुकानाची कॅन घेतली आहे. आता आपण जाणार. आता उजेडला आहे, अंधार. आता वाजले आहे 5:45. 5:45ला आपल्याला निघावं लागते. 5:45ला निघाल्याच्या नंतर निर्मल सदनमध्ये पहिलं गिऱ्हाईक आपलं दुधाचं आहे. तिथे 5:45ला त्यांना दूध देणे म्हणजे देणेच आहे. कारण की ते जातात नंतर प्रेयरला. हे बघा, तर ॲटो काढला आपण. बाहेर चाललो आता आपण दुकानामध्ये.